पुस्तक आहे आपलं, हे पुस्तक आहे पु ल देशपांडे यांचं. पु ल देशपांडे हे आपले खूप मोठे लेखक आहेत. त्यांचं हे पुस्तक आहे अपूर्वाई नावाचं. या पुस्तकाचं नाव काय आहे? अपूर्वाई. अपूर्वाई म्हणजे काय? तर पु ल देशपांडे हे जे आपले लेखक आहेत मोठे, हे लेखक जेव्हा इंग्लंड, अमेरिका, युरोप या खंडामध्ये जेव्हा फिरायला गेले होते, तेव्हा फिरायला गेल्याच्या नंतर त्यांना तिथं काय काय अनुभव आले, अमेरिकेमध्ये लोक कसे राहतात, तिथले लोक शिस्त कसे पाळतात, किंवा जपानमध्ये शिस्त कशी पाळली जाते, किंवा युरोपमध्ये त्यांचं किती सौंदर्य आहे, निसर्ग सौंदर्य, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. या पुस्तकाला त्यांनी असं अपूर्वाई नाव दिले. अपूर्वाई म्हणजे बाबा याच्या अगोदर त्यांनी असं कधी एवढं चांगलं चांगलं जग बघितलं नव्हतं. मग त्याच्यामुळे त्याला अपूर्वाई म्हणजे किती अचंबित करणारं, त्याच्यामुळे ते अपूर्वाई नाव आहे या पुस्तकाचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे अनुभव सांगितले. तर मी आता एक 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 धडा वाचत राहतो. आता मी जे वाचतोय त्याला अभिवाचन म्हणतात. अभिवाचन म्हणजे मोठ्याने वाचणे धड्याचे. संन्याशाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते म्हणतात. माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून सुरू झाली हे सांगणे अवघड आहे. मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही इतका वेळ मला टायची गाठ मारायला लागला. विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे 5-6 तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकांना समजले होते. आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडण्यापर्यंत त्या 5-6 तासामध्ये परदेशी रीतिरिवाजांबद्दल परदेशात गेलेल्या व बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिक घ्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी माझा उभा पंधरवाडा परदेशी कसे वागावे आणि तिथे निमूटपणे कसे ऐकावे यात गेला. धन्यवाद.